Hello, my dear friends. Today we are going to see new terminologies which are again frequently used in accountancy. विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी काही संज्ञा आपण पाहणार आहोत. ते म्हणजे प्रॉफिट, लॉस, इन्कम, एक्सपेन्स, एक्सपेंडिचर आणि गेन. या संज्ञा अकाउंटमध्ये अकाउंटिंग लँग्वेजमध्ये वारंवार वापरल्या जातात. तर सुरुवात करूया आपण. नंबर 1, प्रॉफिट. सो व्हॉट इज प्रॉफिट? एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर एक्सपेन्सेस इज टर्म्ड ॲज प्रॉफिट. म्हणजे जर तुमचं रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न जास्त असेल, एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर कशापेक्षा? येस, ओव्हर एक्सपेन्सेस. म्हणजे खर्चापेक्षा जर तुमचं रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न जास्त असेल, प्लसमध्ये असेल, एक्सपेन्सेस कमी असतील, तर त्याला आपण प्रॉफिट असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, सपोज युअर टोटल इन्कम इज 5,000 रुपीज अँड युअर एक्सपेन्सेस आर ऑफ 3,000 रुपीज. म्हणजे तुमचा प्रॉफिट झालेला आहे 5,000 वजा 3,000, म्हणजे टोटल प्रॉफिट आहे तुमचा 2,000. सेकंड एक्झाम्पल, एक्सेस ऑफ सेल प्रोसीड्स ओव्हर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज कॉल्ड ॲज प्रॉफिट. म्हणजे आपण जे मालाची विक्री करतो, मालाच्या विक्रीची किंमत ही जास्त असेल. इफ युअर सेल्स आर मोर ओव्हर युअर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डला आपण काय म्हणायचं? CGS. म्हणजे जेवढ्या रुपयाचा तुम्ही माल विकला, तो माल तयार करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला, दॅट इज अ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मीन्स जर एखादी फॅक्टरी वस्तू तयार करत असेल, उदाहरणार्थ बेकरीमध्ये जर बेकरीचे प्रोडक्ट किंवा केक तयार करत असतील, तर तिथे आपल्याला काय लागणार आहे? रॉ मटेरियल प्लस लेबर एक्सपेन्सेस अँड अदर चार्जेस. रॉ मटेरियलमध्ये मैदा लागेल, आपल्याला साखर लागेल, लेबर एक्सपेन्सेस आणि इतर काही खर्च असतील, त्यामध्ये लाईट बिल असेल, ओव्हनचा खर्च असेल. ओके, सो these expenses it is called as a cost of goods sold. म्हणजे ती वस्तू तयार करून विकण्यासाठी किती खर्च आला. सपोज युअर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज 20,000 and your selling price is 25,000, it means your profit is 5,000. Here your sales are excess over the कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे खरेदीच्या किमतीपेक्षा किंवा वस्तू जर आपण तयार करत असेल, तयार केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा तुमच्या विक्रीची किंमत जास्त आहे, सो इट इज अ प्रॉफिट. म्हणजे दोन गोष्टी आहेत. प्रॉफिट म्हणजे इन्कम मायनस एक्सपेन्सेस, खर्च उत्पन्न वजा खर्च, किंवा एक्सेस ऑफ सेल्स सेल प्रोसीड्स ओव्हर द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. या ठिकाणी ग्राफ दाखवलेला आहे. तर प्रॉफिट हा वाढत असतो, नफा वाढत असतो. जर दर महिन्याला वर्षाला प्रॉफिट वाढला तर याला अपवर्ड ट्रेंडिंग असं म्हणायचं. म्हणून इथे ग्रीन कलर या ठिकाणी दाखवलेला आहे. नाव कम टू द सेकंड टर्म, इट इज अ लॉस. एक्सेस ऑफ एक्सपेन्स ओव्हर इन्कम. काय आहे? एक्सेस ऑफ एक्सपेन्स. एक्सपेन्स म्हणजे खर्च जास्त आहे, ओव्हर इन्कम कशापेक्षा? उत्पन्नापेक्षा. तुम्ही कोणताही व्यवसाय बघितला तर त्यामध्ये खर्च आणि उत्पन्न असतात. खर्च कोणकोणते असतात? सॅलरी, वेजेस, इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, ऑडिट फीज इत्यादी खर्च असतात. आणि उत्पन्न आपण वस्तू विकतो, सेल ऑफ गुड्स, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड इत्यादी. सो
द फॉर्म्युला इज लॉस इज इक्वल टू एक्सपेन्सेस मायनस इन्कम. जर तुमच्या व्यवसायाचे महिन्याभरातले किंवा वर्षभरातले खर्च हे 10,000 असतील, इथे तुमचा खर्च किती आहे 10,000, इन्कम किती आहे 7,000, म्हणजे उत्पन्न कमी आहे. तर 3,000 रुपये हे काय झाले, या ठिकाणी कॉमा चुकून पुढे दिलेला आहे. सो युअर लॉस इज 3,000. ओके, हा कॉमा तुम्ही विचारात घेऊ नका. सो युअर लॉस इज 3,000. एक्सेस ऑफ एक्सपेन्स, खर्च जास्त उत्पन्न कमी. हिंदीमध्ये एक पिक्चर तुम्ही पाहिला असेल. कोणता पिक्चर आहे तो? आमदनी 98 और खर्चा रुपया. म्हणजे उत्पन्न म्हणजे आमदनी किती आहे 98, खर्चा रुपया 98 म्हणजे 50 पैसे. ओके, म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च दुप्पट. सी अनदर एक्झाम्पल, एक्सेस ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आपण जे वस्तू तयार केलेले आहे त्याची किंमत जर 25,000 रुपये असेल, म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला 25,000 रुपये खर्च आलेला आहे. ओके, आणि सेल प्रोसीड्स म्हणजे विकून किती पैसे आले तुम्हाला 20,000 रुपये आले. सपोज या कोविडमुळे काही वस्तूंची मागणी कमी झाली आणि तुम्ही एखादी वस्तू, एखादी मशिनरी तयार केली 25,000 रुपयाला. दॅट इज अ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, म्हणजे खरेदीची किंमत किंवा वस्तू तयार करताना एकूण किंमत आली 25,000 अँड युअर सेल प्राइस इज 20,000. सो 5,000 इज युअर लॉस. म्हणजे आपल्याला इथे तोटा किती झालेला आहे, आपल्याला इथे तोटा किती झालेला आहे, लॉस किती झालेला आहे 5,000 रुपयाचा. ओके, come to the next term. It is a difference between the profit and loss. आता प्रॉफिट आणि लॉस याच्यामध्ये काय फरक आहे? प्रॉफिट म्हणजे काय, नफा. फॉर एक्झाम्पल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स. एखादी असेट आपण खरेदी केली, उदाहरणार्थ तुम्ही जमीन खरेदी केली 1,00,000 रुपयाला, 2 वर्षांनी तुम्ही ती 3 लाखाला विकली. दॅट इज प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. म्हणजे जमीन घेतली आणि विकलं, दॅट इज प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स, वस्तू विकत घेतल्या आणि ते काय केलं आपण जास्त किमतीला विकल्या. लॉस म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे लॉस असतात? तोटा, व्यवसायामध्ये जो होतो तो तोटा आपण आता पाहिलाय, इन्कम एक्सपेन्सेस मायनस इन्कम. इथे लॉस ऑन सेल ऑफ असेट म्हणजे एखादी असेट आपण विकत घेतली, उदाहरणार्थ गाडी विकत घेतली, 10 दिवस चालवली, 40,000 रुपयाची गाडी तुम्ही 20,000ला विकली. दॅट इज अ लॉस ऑन सेल ऑफ असेट. लॉस बाय फायर किंवा लॉस बाय थेफ्ट इथे डबल झालेला आहे. म्हणजे फॅक्टरीमध्ये माल असतो, तिथे कधी जर चुकून आग लागलं तर आग लागल्यानंतर मालाचं नुकसान होतं, किंवा फॅक्टरीमध्ये कधी कधी चोरी होत असते. लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय माहिती तुम्हाला? अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाला आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला नुकसान झालं असेल तर लॉस ड्यू टू द अर्थक्वेक. स्पॉइलेज, काही नाशवंत वस्तू असतात. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज अ पेरिशेबल गुड्स. मागच्या लॉकडाऊनमध्ये कंपन्यांनी आईस्क्रीम तयार करून ठेवले, परंतु ते आईस्क्रीम काय झालं, स्पॉइल झाले, कारण ते लॉकडाऊनमुळे विकता नाही आले. ओके, ॲक्सिडेंट्स, फॅक्टरीमध्ये अपघात होऊ शकतात, ॲक्सिडेंटमुळे सुद्धा नुकसान होऊ शकतो. इव्हॅपोरेशन, काही पदार्थ इव्हॅपोरेट होत असतात. स्पिरिट असेल, रॉक, पेट्रोल असतील, डिझेल असतील, तर हे हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे बाष्पीभवन होतं. उत्पन्न म्हणजे काय आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार, त्याच्यानंतर पुन्हा आपण पाठीमागे येऊया. ओके, सी एक्सपेन्स. एक्सपेन्स आर कॉस्ट इन्कर्ड बाय द बिझनेस इन द प्रोसेस ऑफ अर्निंग रेव्हेन्यू. प्रत्येक व्यवसाय अर्निंग करत असतात, उत्पन्न मिळवत असतात, आणि हे उत्पन्न मिळवत असताना त्यांना काही खर्च करावे लागतात.
आता रेव्हेन्यू अर्निंग करायचं म्हणजे काय, मालाची विक्री करायची. मालाची विक्री करण्यासाठी आपल्याला माल खरेदी करावा लागतो, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च द्यावा लागतो. सो दीज आर द एक्सपेन्स, मराठीतून त्याला आपण खर्च असं म्हणायचं. अनदर डेफिनेशन, द फर्म हॅज टू यूज सर्टन गुड्स अँड सर्व्हिसेस टू प्रोड्यूस द आर्टिकल्स. म्हणजे कंपनी जर बजाज इलेक्ट्रॉनिक्स नावाची कंपनी असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करत असताना त्यांना त्याचे मोटर असतील, फॅन असेल, पाते असतील, वायर्स असतील, नट बोल्ट हे खरेदी करावे लागतात. दे हॅव टू परचेस सर्टन गुड्स अँड सर्व्हिसेस, काही सेवा सुद्धा त्यांना विकत घ्यावी लागतात. उदाहरणार्थ कच्चा माल आणण्यासाठी त्यांना ट्रान्सपोर्टची सेवा या ठिकाणी घ्यावी लागते टू प्रोड्यूस द आर्टिकल्स. त्यानंतर कामगारांची सेवा आपल्याला घ्यावी लागते, कामगारांना पगार द्यावा लागतो, त्यांना वेजेस द्यावे लागतात, मजुरी द्यावी लागते. देन पेमेंट ऑफ दीज गुड्स अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड ॲज एक्सपेन्सेस. मग आपण ह्या ज्या वस्तू खरेदी करतो तो खर्च आहे, किंवा आपण सेवा विकत घेतो, वेजेस पेमेंट करतो, लाईटचं बिल देतो, इन्शुरन्सचे चार्जेस आपण भरतो, दीज आर द एक्सपेन्स. मराठीतून याला आपण काय म्हणायचं, एक्सपेन्स म्हणजे खर्च. ओके. एक्झाम्पल, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल म्हणजे आपण कच्चा माल खरेदी केला. पेमेंट ऑफ वेजेस म्हणजे आपण काय केलं, मजुरी दिली. कॅरेज इनवर्ड, मालाची खरेदी करताना आपण भाडं पेमेंट करतो, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणतो त्याला. लॉरीचं भाडं असेल, रेल्वेचं भाडं असेल, रेल्वे फ्रेट, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. सॅलरी पेड, ऑफिसमधल्या कामगारांना आपण पगार देत असतो, ऑफिसमधल्या स्टाफला आपण सॅलरी देतो. फॅक्टरी भाड्याने असेल तर, ऑफिस भाड्याने असेल तर त्याचा आपण रेंट पे करतो. इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे लाईटचं बिल, जाहिरातीचा खर्च, ॲडव्हर्टायझिंग बिल, इन्शुरन्स विम्याचा खर्च. चार्टर्ड अकाउंटंटला ऑडिटचे फीस द्यावे लागतात, रिपेअर्स करावं लागतं, मशिनरीचं रिपेअर्स अँड मेंटेनन्स. दीज आर द एक्सपेन्स. ओके. नाव कम टू द नेक्स्ट स्लाइड, इन्कम. आता इन्कम म्हणजे काय, येस, मराठीतून आपण त्याला म्हणतो इन्कम म्हणजे उत्पन्न. मग उत्पन्न म्हणजे काय, इन्क्रीज इन द नेटवर्थ ऑफ द बिझनेस आयदर फ्रॉम बिझनेस ऍक्टिव्हिटी ऑर अदर ऍक्टिव्हिटी. नेटवर्थ म्हणजे तुमच्या भांडवलामध्ये झालेलं वाढ. जर तुमचं भांडवल 5 लाख रुपयाचं असेल आणि 2 वर्षामध्ये तुमचं भांडवल 5 लाखावरून 6 लाख रुपये झालं असेल तर त्याला म्हणायचं उत्पन्न वाढलेलं आहे. इन्क्रीज इन द नेटवर्थ ऑफ द बिझनेस आयदर फ्रॉम बिझनेस ऍक्टिव्हिटी ऑर अदर ऍक्टिव्हिटी. आता बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, माल विक्री करून आपल्याला उत्पन्न होत असतं. इन्कम इज अ वायडर टर्म विच इन्क्लूड्स द प्रॉफिट ऑल्सो. आता आपण प्रॉफिट पाहिलेलं आहे, म्हणजे 10 रुपयाची वस्तू 15ला विकली तो प्रॉफिट आहे. पण इन्कम मध्ये प्रॉफिट सुद्धा येत असतो, म्हणजे 10 रुपयाची वस्तू 15ला विकली म्हणजे 10 रुपये हे आपलं उत्पन्न आहे, पण 5 रुपये सुद्धा हे आपलं उत्पन्न आहे. एकूण उत्पन्न 15 रुपये, त्याच्यातला प्रॉफिट किती आहे, फक्त 5 रुपयाचा आहे. सो इन्कम इज वायडर कन्सेप्ट दॅन प्रॉफिट. इन्कम इज पॉझिटिव्ह चेंज इन द वेल्थ ऑफ द बिझनेस. आता उत्पन्न म्हणजे काय, इट इज अ पॉझिटिव्ह चेंज, त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाचं वेल्थ भांडवल हे काय होतं, पॉझिटिव्हली इन्क्रीज होत असतं. फॉर एक्झाम्पल, सेल ऑफ गुड्स मालाची विक्री केली, रेंट रिसिव्ड भाडं मिळालेलं आहे, कमिशन मिळालं जर तुम्ही कमिशन बेसिसवर काही काम करत असाल, उदाहरणार्थ ब्रोकर्स असतात काही. डिव्हिडंड म्हणजे लाभांश, आपण ज्यावेळेस शेअर्समध्ये पैसे गुंतवतो त्यावेळेस आपल्याला डिव्हिडंड मिळत असतं. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इन्कम. आता आपण पाठीमागे जाऊया आणि पाठीमागे पाहूया कोणत्या गोष्टी पाहायच्या होत्या आपल्याला, ह्यांच्यामधला फरक. प्रॉफिट आणि लॉस हे पाहिलंय. आता इन्कम अँड एक्सपेन्सेस. इन्कम म्हणजे उत्पन्न, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. हे रिकरिंग असतात, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, सन्ड्री इन्कम, सॅलरी. सो ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, रेंट, कमिशन, डिव्हिडंड अँड
सन्ड्री इन्कम, दीज आर इन्कम, हे आपल्या व्यवसायाचे उत्पन्न आहेत. पण आपल्या व्यवसायामध्ये खर्च पण होत असतात. म्हणजे आपण ऑफिस स्टाफला पगार द्यायचा, सॅलरी, वेजेस, कामगारांना मजुरी द्यायची, लाईटचं बिल, टेलिफोनचं बिल, ऑडिट फीज, ह्या सगळे आपले काय आहेत, खर्च आहेत. तर ॲट ए ग्लान्स आपल्याला प्रॉफिट, लॉस, इन्कम आणि एक्सपेन्सेस याच्यामधला फरक तुम्हाला आता समजलेला आहे. नाव कम टू द नेक्स्ट टर्म, इट इज अ एक्सपेंडिचर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक्सपेन्स म्हणजे खर्च, आता एक्सपेंडिचर म्हणजे काय पहा. एक्सपेंडिचर मराठीतून त्याला आपण खर्चच म्हणायचं, पण एक्सपेंडिचर इट इज द अमाऊंट ऑफ रिसोर्सेस कन्झ्युम्ड. म्हणजे आपण जे काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण उपभोगली. एक्सपेंडिचर इज द अमाऊंट ऑफ रिसोर्सेस कन्झ्युम्ड. इट इज अ लॉंग टर्म इन नेचर, हा दीर्घ मुदतीसाठी, दीर्घकाळासाठी. इट इज अमाऊंट स्पेंट फॉर द परचेस ऑफ असेट. उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. एक्सपेंडिचर इन्क्रीजेस द प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस. आता आपण लाईटचं बिल भरलं, तर एकदा लाईटचं बिल भरलं तर त्याचा फायदा आपल्याला पुढील 2 वर्षात काही होणार नाही, तो खर्च आहे. बट एक्सपेंडिचर इन्क्रीजेस प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी. याच्यामुळे तुमच्या उत्पन्न वाढीला मदत होत असतं. उदाहरणार्थ फॅक्टरीची बिल्डिंग तुम्ही विकत घेतली. आता फॅक्टरीची बिल्डिंग विकत घेतली 10 लाख रुपयाला. सपोज तुम्ही 10 वर्ष फॅक्टरी चालवणार असेल तर 1 लाख रुपये 1 वर्षभराचा तुमचा काय झालाय, खर्च झाला, तो तुम्ही कन्झ्युम केला. पण त्या एक्सपेंडिचरमुळं तुम्ही तिथे फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन करू शकता, तुमची प्रॉफिट अर्निंगची कॅपॅसिटी वाढलेली आहे. दॅट इज युअर एक्सपेंडिचर. ओके. एक्झाम्पल, परचेस ऑफ बिल्डिंग and purchase of machinery, it is the best example of expenditure. याला आपण आणखी कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. काय म्हणायचं, भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर. विद्यार्थी मित्रांनो, एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही दरवर्षी महाविद्यालयामध्ये फी भरता, पुस्तकं विकत घेता, अभ्यास करता, तर हे सगळा जो खर्च आहे, कॉलेजची फी, पुस्तकांचा खर्च, वह्यांचा खर्च, दॅट इज युअर नॉट एक्सपेन्सेस, इट इज युअर एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर. कारण भविष्यामध्ये याच खर्चामुळे, या इन्व्हेस्टमेंटमुळे तुम्हाला नोकरी लागणार आहे, तुम्ही व्यवसाय करणार आहात. सो एक्सपेन्सेस मेड in taking the education, it is the best example of expenditure. Okay. Next, the last concept, it is a gain, change in the net worth. जर तुमच्या नेट वर्थ मध्ये, भांडवलामध्ये, इक्विटी मध्ये, ड्यू टू द चेंज इन द फॉर्म अँड प्लेस ऑफ गुड्स अँड होल्डिंग ऑफ असेट फॉर अ लॉंग पिरियड. जर तुम्ही एखादी संपत्ती काय केली, धारण केली दीर्घ मुदतीसाठी, लॉंग टर्मसाठी, म्हणजे जमीन असेल, इमारत असेल, फ्लॅट असेल, दुकान असेल, तुम्ही खरेदी केला आणि त्याच्या स्वरूपामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये जर बदल झाला आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला काय झालं, फायदा झाला, तर गेन म्हणजे काय, फायदा. ओके. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम इज डिफरंट. इन्कम म्हणजे काय, उत्पन्न. प्रॉफिट म्हणजे नफा, गेन म्हणजे फायदा. गेन 2 प्रकारचे होतात. इन्कम टॅक्स मध्ये आपण 2 टर्म्स आपण वापरतो, एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. याला भांडवली नफा असं म्हणू शकतो. म्हणजे भांडवली नफा आपल्याला ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस आपण लाखो रुपये यामध्ये गुंतवत असतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, उदाहरणार्थ तुम्ही शेअर्स खरेदी केले रिलायन्स इंडस्ट्रीजचे, 2 महिन्यामध्ये विकले आणि तुम्हाला नफा झाला, दॅट इज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. किंवा तुम्ही जमीन विकत घेतली आणि 5 वर्षांनी विकली, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, दॅट इज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. दीर्घ मुदतीचं उत्पन्न आणि अल्प मुदतीचं उत्पन्न किंवा फायदा. ओके. सो दीज आर द 6 कन्सेप्ट्स दॅट वी हॅव लर्न. कोणकोणते आपण 6 कन्सेप्ट्स पाहिलेले आहेत. येस, इन्कम, एक्सपेन्सेस, प्रॉफिट,
लॉस, एक्सपेंडिचर आणि गेन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. तुमच्या काही सूचना असेल तर मला मेल पाठवा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना घर बसल्या मोफत अकाउंट शिकता येईल. धन्यवाद.